नाशिक मनपा निवडणूक प्रभाग 20 मध्ये प्रशांत गांगुर्डेंची दमदार एंट्री. समाजकार्यामुळे मिळतोय विविध संघटनांचा पाठिंबा. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 20 मधून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रशांत चंद्रकांत गांगुर्डे यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेल्या गांगुर्डेंची निवडणूक निशाणी हाताचा पंजा असून त्यांचा अनुक्रमांक 1 आहे. प्रशांत गांगुर्डे हे दीर्घकाळापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून नागरिकांच्या विविध समस्या, सुखदुःख आणि सार्वजनिक प्रश्नांमध्ये ते नेहमीच पुढाकार घेताना दिसतात. प्रभागातील नागरी सुविधा, पायाभूत विकास कामे, स्वच्छता, पाणी पुरवठा तसेच रस्ते व इतर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना महामारीच्या संकट काळात कोणतेही अधिकृत पद नसतानाही त्यांनी केलेले सामाजिक व विकासात्मक कार्य नागरिकांच्या विशेष स्मरणात आहे. याच कार्याची दखल घेत मर्दानी सामाजिक संघटना तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांनी प्रशांत गांगुर्डे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. सातत्यपूर्ण समाजकार्य, विकासकेंद्री भूमिका आणि विविध संघटनांकडून मिळणारा वाढता पाठिंबा यामुळे प्रभाग क्रमांक 20 मधील ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे. प्रभाग क्रमांक 20 मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आपण अधिकृत उमेदवार आहात, काय सांगा? नमस्कार, माझं नाव प्रशांत चंद्रकांत गांगुर्डे. मी प्रभाग 20 मधून महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या वतीने उभा आहे. गेल्या 15-16 वर्षापासून मी वार्डामध्ये खूप काम करत आहे. तर काँग्रेसच्या वतीने मला उमेदवारी दिली आहे आणि वार्डामध्ये मेन मुद्दा म्हणला तर जे स्थानिक नगरसेवकला उभे आहे त्यांना वार्डामध्ये माहिती बी नाही आहे की नगरसेवकचं काम काय. तर माझं जनतेला व नागरिकांना एवढंच सांगणार आहे का प्रभागामध्ये तुम्ही असा लोकप्रतिनिधी निवडा का ज्याला वार्डाची माहिती आहे, का नेमकी त्याला वार्डामध्ये काम काय करायचे, कसं वार्डामध्ये कामं केले पाहिजे, तर ह्या गोष्टीवर जनतेने खूप मोठा भार दिला पाहिजे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे, निवडून आल्यानंतर कशा पूर्ण करणार आहात? आमच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये गेल्या काही 15 वर्षापासून भाजपचं सरकार आहे. भाजपच्या सरकारामध्ये असताना बी वार्डामध्ये कामं विकास झालेच नाही. सगळ्यात मेन मुद्दा का आमच्या इथे शिक्रवाडी जॉगिंग ट्रॅक आहे व गार्डन आहे. तिथे महिला खूप जॉगिंग ट्रॅकला येत्या, ग्रीन जिममध्ये वगैरे जिम करत्या, राऊंड मारत्या, पण जशा पाहिजे तशा सुविधा त्यांना भेटत नाही. मी कधी प्रभाग 20 मधून काँग्रेसच्या वतीने निवडून आलो तर सगळ्यात पहिले जिथं जे स्थानिक महिला आहे त्यांच्यासाठी तिथे एक महिलांसाठी सेपरेट जिम बांधून देण्यात येणार आहे, ज्याच्याने त्यांच्या आरोग्याच्या हिशोबाने व पुढच्या भविष्याच्या हिशोबाने त्यांना एक लाभदायक राहील. युवक वर्ग आपल्या सोबत मोठ्या संख्येने आहे. युवकांसाठी आपला काय करण्याचा मानस आहे? प्रभाग 20 मध्ये मला शक्यतो लायब्ररी आहे. आमच्या इथं 1-2 लायब्ररी आहे, पण त्या भाजपच्या आहे. तर तिथं भाजपवाले जे नगरसेवक आहे ते तिथून त्यांच्याकडून 300-350 रुपये पर मंथ घेतात. तर मला एक म्हणण्याचं असं आहे सर, का लायब्ररीचा अर्थ काय राहतो, जे गरीब मुलं आहे त्यांना त्याचा लाभ भेटला पाहिजे. तर आमच्या इथं तसं काही नाही. तर शक्यतो मी निवडून आलो तर माझ्या कारकिर्दीमध्ये तिथं लायब्ररी व चांगले रोजगार देण्याचा प्रयत्न करेन, की ज्याच्याने आमच्या मुलांना, युवा पिढींना काम करण्यामध्ये रोजगार भेटले आहे. समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतातच. कोरोना काळातील देखील कार्य आपले उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळामध्ये मी भरपूर काही कामं केलेले आहे. जसे सॅनिटायझिंगच्या असो, वार्डामध्ये फवारणी असो, कंटिन्यू लोकांना धान्य वगैरे जे राशन असेल शिराद्वारा ते वाटप करणे असो. तर माझं शक्यतो जे आता नवीन व्हिजन वार्डामध्ये कसं आहे का आम्ही आपलं रुग्णालय एक प्रभाग 20 मध्ये आणलेलं आहे. तर असे मी प्रत्येक आमचे जे छोटे छोटे गल्ले आहे की जिथं वस्त्या भरपूर आहे आमच्या इथं स्लम भाग, तर त्या स्लम भागामध्ये मी आपले रुग्णालय जास्ती चालू करेन, ज्याच्यानी का सरकारी हॉस्पिटलला जाण्यापेक्षा स्थानिक रुग्णालयामध्ये त्याचं विलास जास्त केला जाईल. समाजकार्यात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, काय सांगा? आमच्या इथं लहानपणीपासून आवड तर खूप होती राजकारणाची, पण एक गरीब सामान्य परिवाराला मधून आल्यामुळं खूप संघर्ष करावा लागतो. तर एक मी साधारण परिवारातून आलेलो आहे इथपर्यंत, त्याच्यामुळं भरपूर काही संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे. तर मला असं वाटतं का जे गरीब असलं, जे छोट्या परिवारात असलं, त्यांनी राजकारण केलं नाही पाहिजे असं मोठ्या लोकांना वाटतं. तर मी आज महाविकास आघाडीतून तिकीट घेतलेलं आहे सर, तर मला त्याच्यामध्ये बी खूप डावळलं गेलेलं आहे. सगळ्यात मेन प्रश्न का महाविकास आघाडीत असून माझं तिकीट असून ते दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आलेले, आणि तरी देण्यात आलं तर अक्षरशः त्यांच्याकडून मला माझ्याबद्दल बदनामी करण्यात जाते, माझ्याबद्दल भरपूर काही बोलण्यात आहे. तरी मी त्या गोष्टीकडून दुर्लक्ष करून माझ्या डोक्यामध्ये एकच हेतू आहे का प्रभाग 20 मध्ये विकास कसा केला जाईल, प्रभागमधल्या नागरिकांना रोजगार कसा भेटला जाईल, जे वार्डामध्ये भरपूर वर्षापासून कामं थांबलेले ते कामं कसे केल्या जाईल, हाच माझा हेतू आहे सर.
युवकांनी जास्तीत जास्त राजकारणाकडे वळावे यासाठी युवकांना काय संदेश द्याल? सर, युवकांनी राजकारणाकडे वळण्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे का एज्युकेशन बी भरपूर आहे आणि क्वालिफाय बी मुलं भरपूर आहे, पण त्यांना रोजगार भेटत नाही सर. तर मला असं वाटतं जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांनी राजकारणाकडे 100% वळायला पाहिजे, कारण की त्यांना प्रॉपर माहिती आहे का शिक्षणापासून आपण जे बाहेर बदल घडू शकतंय राजकारणामध्ये तो कोणीच घडू शकत नाही. अक्षरशः परिस्थिती अशी का काही लोक शिकलेले नाही, ते राजकारणामध्ये मोठ्या पात्रावर मंत्री झालेले. तर एज्युकेशन केलेल्या मुलांनी, एज्युकेटेड मुलांनी, युवा पिढीने खरंच राजकारणाकडे वळायला पाहिजे. जाता जाता प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांना, मतदारांना काय आवाहन करा? सर, मी नागरिकांना हात जोडून येऊन आवाहन करेन, तर जो कॅपेबल आहे त्याला वार्डामध्ये माहिती आहे आणि शक्यतो वार्डामध्ये विकास कसा करायचा त्याचं व्हिजन कळायला पाहिजे. का प्रभाग 20 मध्ये तुम्ही कधी उमेदवारी करताय तर उमेदवार त्या कॅपेबल आहे का नाही, त्या उमेदवाराला प्रभाग 20 ची माहिती आहे का नाही, त्या प्रभागामध्ये कामं काय, समस्या काय, ह्या गोष्टीवर कधी जनतेने विचार केला ना तर मला असं वाटतं 100% सगळ्या महाराष्ट्रामध्ये निकाल हा चांगलाच येणार आहे. मर्दानी सामाजिक फाउंडेशनच्या वतीने प्रशांत दादांना या ठिकाणी पाठिंबा देण्यात आला आहे. काय कारण आहे, काय सांगा? आपण आत्तापर्यंत प्रभागाचे जे पण कामं आपण बघितलेत, नगरसेवक आता कमीत कमी आपल्याकडे 5 वर्ष नगरसेवक नव्हता माझ्या अंदाजे. तर 5 वर्ष नगरसेवक नसताना नगरसेवकांनी त्याच्यानंतर त्याचा कालावधी संपल्यानंतर प्रभागाकडे दुर्लक्ष केलं. त्या प्रभागामध्ये एवढे हालाकीचे दिवस आले की त्याच्यामध्ये ड्रेनेज पाईप असेल, रस्ते असतील, त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, कोणी लक्ष दिलं नाही. पण आमचे प्रशांत चंद्रकांत गांगुडे आहेत प्रभाग क्रमांक 20 मध्ये, यांनी स्वतः जातीपूर्वक लक्ष घेऊन यांनी तिथे कामं केलीत. तर नगरसेवकांनी ते कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. हे नगरसेवक नसताना सुद्धा यांनी पुरावा करून त्याच्यामध्ये त्यांनी जीवनावश्यक वस्तू असेल कोरोना काळामध्ये त्यांनी पोचवले. त्याच्यानंतर त्यांनी रस्ते जे असेल खड्डामुक्त करायचा प्रयत्न केला, गार्डन सुशोभित केला असेल. इथं जे आहेत ग्राउंड आहे तिथे विक्रेवाडीचं ग्राउंड, इथं तो प्रश्न फार दिवसापासून प्रलंबित आहे. तिथं हे होणार होतं, स्टेडियम होणार होतं, तिथं स्टेडियम होणार होतं आणि परत त्याच्या प्रकारे तिथं कुठल्याही प्रकारचं त्यांनी आश्वासन देऊन आणि जाहीरनामा जे करतात, जाहीरनामा केला जातो, जाहीरनाम्यामध्ये जे मुद्दे असतात ते फक्त ते लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी करतात. पण त्याच्यानंतर नगरसेवक निवडून आल्यानंतर जो जाहीरनामा करतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि कुठल्या प्रकारचे जनतेचे कामं होत नाही. तर यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं नगरसेवक पद नसताना नगरसेवकाचे कामं यांनी केलेले आहेत. तर यांना आपण निवडून दिलं आणि यांना जर तुम्ही आपल्या याची संधी दिली, आपली सेवा करायची संधी दिली तर निश्चितच गांगुडे साहेब आपली एक सेवा करतील अशी मला याच्यावरती शाश्वती. म्हणून मी मर्दानी सामाजिक संघटनेतर्फे यांना जाहीर पाठिंबा देतोय. आज नगरपालिकेचा बिगुल वाजला आहे. प्रभाग क्रमांक 20 मधून प्रशांत दादा या ठिकाणी उमेदवारी लढवित आहे. गवई गटाकडून आपला जाहीर पाठिंबा त्यांना देण्यात आला आहे. काय प्रमुख कारण आहे, काय सांगाल? प्रमुख कारण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गवई गटाची काँग्रेसची युती आहे आणि वरतून आम्हाला आदेश आहे राजेंद्र गवई साहेबांचा, जिथे जिथं काँग्रेसचे उमेदवार आहे, काँग्रेसचे उमेदवार जिथं नाही आहे तिथं तुम्ही उभाटाला पाठिंबा द्या. परंतु आमच्या प्रभाग 20 प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी पुकारला यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तसं वरती गवई साहेबांना कळवलेलं आहे आणि आमचं सर्व मतदान गांगुर्डे परिवाराला होणार आहे.